हॅलो, नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी होती मस्त टम्म फुगलेले भटुरे आणि चमचमीत अशी छोले भाजी म्हणजे छोला भटुरे. एकदम छान झालेले आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते ते कसे बनवायचे ते. पण भटुरे बनवताना थोडीशी चूक झाली, ती पण तुम्हाला मी सांगते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तुम्हाला नक्की रेसिपी आवडणार आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत. तर इथे ना छोले मी ना भिजवून घेतलेले 7 ते 8 तास भिजत ठेवायचे किंवा ओव्हरनाईट भिजवून घेतलास तरी पण चालतील. तर छोल्यामध्ये इथे 2 येतात, मोठे छोले येतात आणि छोटे येतात. तर इथे छोटे छोले आहेत हे आणि त्यामध्ये मीठ घातलं कुकरमध्ये. आता शिजवून घेते आणि 2 ग्लास जसं पाणी घातलं, एक बटाटी घातली सोलून आणि थोडेसे खडे मसाले घातले. दालचिनी, लवंग, मिरी, काळी हिरवी इलायची आणि तेजपत्ता आणि सर्व घालून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये चांगलं असं छोले शिजवून येतात. तर इथे बघा भटुऱ्यासाठी पीठ मळून घेते. तर त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतला. सर्व हे चाळून घ्यायचे. त्याला चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता ना इथे रवा घेतलेला 3 ते 4 चम्मच आहे. मोठा रवा, छोटा रवा तुम्ही कुठला पण घेऊ शकता. आणि मी 10 ते 15 मिनिटं असं भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये सर्व पाणी हे गाळून घेतलं. नंतर त्यामध्ये पिठामध्ये घालून घेतलं. नंतर 2 चम्मच पिठी साखर घालते आणि ते मी मोठे 2 चम्मच दही घेतलाय. पिठी साखर मी मिक्सरमध्ये अशी म्हणजे साखर अशी मिक्सरला बारीक करून घेतली, तीच घातलेली. आणि इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाव चमचा जसा सोडा घातला, खाण्याचा सोडा असतो ना तो घालायचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा, नंतर पाण्याचा वापर करूया आपण, बघूया यामध्ये किती मिक्स होतं ते. तर इथे बघा सर्व हे मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पातळ म्हणजे पातळ जास्त नाही, थोडंसं मीडियममध्ये आपण गोळा तयार करून घ्यायचा. कारण भटुऱ्याचं पीठ कसं आहे थोडंसं सैलसर असतं, जास्त घट नाही ठेवायचं इथे. तर इथे माझं काय झालं तर करते वेळी सैलसर म्हणजे मी जास्त थोडं सैल झालं, जास्त पातळ झालं थोडं. त्यामुळे इथे बघा मी दुसरं पाणी घातलं ना ते घालता कामा नव्हतं, ते पुन्हा मी ते घासलं आणि ते थोडं पातळ पीठ झालं. त्यामुळे थोडीशी गडबड झाली. ते तरी पण भटुरे छान झालेले. तर इथे बघा छानपैकी मळून घेतलं 5-10 मिनिटं पहिलं तेल घालायच्या अगोदर. तर आता हे पुन्हा तेल घातलं मी अर्धा चम्मच जैसा आणि पुन्हा असं 5 मिनिटात छानपैकी मळून घ्यायचं. जेवढे छान असे मळून घेत ना तेवढे पण भटुरे छान होतात आणि पीठ आपलं छान येतं. म्हणजे आपण हे पीठ ना असंच 1 तास किंवा अर्धा तास असंच ठेवायचं. तर इथे बघा मस्त तेल घालून मळून घेतलं आणि पुन्हा असं तेल लावते वरून असं आणि आपण असंच बंद करून ना 1 तास ठेवायचा किंवा तुम्हाला जास्त लवकर बनवायचं असते तर किमान तुम्ही अर्धा तास तरी असंच ठेवा. तर इथे बघा मी बंद करून घेतले. ते रुमाल घेतला एक कॉटनचा आणि थोडासा ओला केलेला आणि घट्ट असा पिळून घेतला आणि असं बंद करून 1 तास असंच ठेवलेलं. तोपर्यंत आपलं छोले भाजी बनवूया. त्यासाठी छोले पण इथे शिजले आहेत. तिथे बघा 4-5 शिट्ट्या केलेल्या मी इथे. छान असे शिजून आले छोले. तुम्हाला मी दाखवते पुढून एक. तर इथे बघू शकता तुम्ही छोले छान असे शिजलेले आहेत. तर त्यासाठी मी ना ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले आणि आलं लसूण आणि ते मिरची ना मी ठेचून घेतली आहे, म्हणजे पेस्ट नाही घेतली. तुम्ही पेस्ट पण वापरू शकता. तर मी ते ठेचून घेतली. आता हे कांदे ना काय करायचे कापून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं. जास्त असं म्हणजे बारीक पण नाही करायचं. एकदम थोडंसं जाडसर ठेवायचं. तुम्ही ना चॉपरमध्ये पण बारीक करू शकता असं. तर इथे मी कढाईमध्ये तेल घातलं 2 चम्मच जायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आणि थोडासा हिंग घालते, म्हणजे पाव चमचा जायचा आणि आपण कांदा हा मिक्सरमध्ये लावून घेतला ना तो घालून घ्यायचा आणि कांदा चांगला असा भाजून घ्यायचा. त्याचा कच्चापणा सर्व निघून जायला पाहिजे तसं भाजून घ्यायचा. कच्चेपणाचा वास येता कामा नये. तसं मला 5 मिनिटं लागली, म्हणजे 2-3 मिनिटं लागली भाजायला आणि तर मी आलं लसणाची पेस्ट घालते ती पण घालून घेतली. ती पण कॅमेरा बंद झाला आणि त्यामुळे तो व्हिडिओ आला नाही. आता ती पण आलं लसणाची पेस्ट पण भाजून घ्यायची. 2 मिनिटं अशी भाजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो पण मिक्सरमध्ये लावून घेतलेले आणि ते पण घालून घेतले. आता त्याचं सर्व हे चांगलं असं भाजून घ्यायचं. म्हणजे टोमॅटो, आलं लसूण, तर कांदा पण भाजलेला होता पण टोमॅटोचा पण कच्चापणा निघून जायला पाहिजे. चांगलं असं मसाला हा आपला भाजून घ्यायचा. जर हे ना कसं कांदा खोबरं म्हणजे वाटणाचं नाही आहे छोले, मी असेच कांदे आणि टोमॅटोमध्ये बनवले आहे. तर आता त्यामध्ये मसाले घालते. तर हा मी मालवणी मसाला म्हणजे काश्मीरी लाल मिरची घातली, हळद घातलेली, धने जिरे पावडर आणि गरम मसाला घातला आणि हे मालवणी मसाला घातलेला. तुमच्याकडे मसाला असतील ना ते तुम्ही घालू शकता आणि छोले मसाले असेल ना तो पण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे नव्हता मी म्हणून वापरला नाही. आता हा मसाला 2 मिनिटं असा भाजून घ्यायचा.
तर इथे मसाला भाजल्यानंतर मी तिथे बटाटे उकडून म्हणजे त्या छोल्यामध्ये घातली ना, त्यामागची बटाटी घेतली आणि त्या पण अशी म्हणजे बारीक करून घ्यायची, चेपून घ्यायची. त्यामुळे कशी जास्त अशी ग्रेव्ही होईल आणि ते आपलं खोबऱ्याचं वाटण वाटण नाही घातलंय ना, त्यामुळे असं मी बटाटे घालून हे केलं. जर तुम्हाला खोबऱ्याचं आमच्या कोकणी पद्धतीत खोबरं घालून कसं बनवतात ते तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, तर चॅनलवर आहे. तुम्ही जाऊन छोले भाजीचा व्हिडिओ बघू शकता तिथे. तर इथे बघा सर्व 2 मिनिटं मसाला भाजल्यानंतर आपण हे छोले घालून घ्यायचे आणि 2 मिनिटं मिक्स करून घेते सर्व हे. तर मला थोडंसं जाडसर वाटतंय म्हणून त्यामुळे ना मी थोडंसं पाणी घालते. म्हणजे मग तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. पण एवढी मला बरोबर वाटतं एवढं. म्हणून मी अर्धा ग्लास जायचं पाणी घातलं. थोडंसं मीठ टाकले. तर पहिला पण छोल्यामध्ये मीठ घातलेलं म्हणून आता थोडंसं मीठ घातले. आता हे बंद करायचं 2 मिनिटं झाकण ठेवून ना, चांगली अशी 2-3 मिनिटं अशी उकळी येऊ द्यायची. छान अशी उकळी आली ना, तर आपलं मस्त असं बघा इथे बघू शकता तुम्ही छान असा कलर पण आलाय आणि छान अशी आपली छोले भाजी तयार झाली आहे. त्याची बघा आता बिना वाटणाची म्हणजे बिना खोबऱ्याची छोले भाजी एकदम मस्त आली आहे. थोडंसं वरतून कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे छोले भाजी छान झालेली. तर आता आपण भटुरे पण करायला घेऊया. 1 तास झालाय मी 1 तास पीठ ठेवलेलं असंच. तर इथे बघा मला हे पीठ ना थोडंसं मला वाटलं पातळ झालंय. म्हणून मला कसं वाटलं बनवता मला आलं नाही. पण छान झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे पीठ मळलं ते बरोबर आहे का जास्त थोडं पातळ आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर भटुरेचं कसं पीठ थोडं मळलेलं असतं ना ते थोडंसं थोडंसं सैलसर असतं मग थोडंसं पातळ असतं. म्हणून मी एवढं असं केलं. तर इथे बघा गोळे करून घेते. आता इथे पोळपाट घेतलाय आणि तेल पण घेतलंय कारण कारण ते पीठ लावून नाही मळायचं म्हणजे लाटायचं. कारण ते पीठ लावल्यामुळे भटुरे ना तेलकट होतात, ऑइली होतात जास्त आणि तेल पण जास्त पितात असे. म्हणून इथे ना तेल लावून असं मी हाताने असं म्हणजे बटराचा आकार देऊन मी गोल करून घेते. तर इथे बघा तुम्ही गोल असे करू शकता किंवा लाटू पण शकता. पण लाटताना थोडासा मला इथे प्रॉब्लेम झाला कारण लाटत नव्हते असे आकार बरोबर येत नव्हता लाटतेवेळी म्हणून मी असे तेल लावून ना हाताने असे करून घेतले. तर इथे बघा असं मी असे बनवून घेतले आणि ते मी गॅसवर कढईवर तेल पण गरम करायला ठेवलं आहे इकडे. तेल कसं चांगलं असं कडकडीत गरम जायला पाहिजे भटुऱ्याला. तेल चांगलं गरम झालं की आपण अशा अलगद उचलायचा आणि भटुरा घालून घ्यायचा. तिथे बघा मस्त असा भटुरा फुगून येणार आहे. झालेले छान पण मला असं वाटलं पीठ थोडंसं पातळ झालंय माझ्या अजून. आणि हो माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा नक्की आणि शेअर पण करा. तर इथे बघा मस्त अशा आपले भटुरे चांगले असे फुगून येत आहेत. तर दोन्ही साईडने असे आलटून पलटून असे आपण भाजून घ्यायचे. ते पुन्हा तुम्हाला मी दाखवते एक करून. तर पुन्हा असं तेल लावायचं. थोडे कसे भटुरे ऑइलीच असतात. तेल थोडं जास्तच लागतं म्हणजे भटुरे बनवता वेळी. तर इथे बघा आपल्या म्हणजे छोटे मोठे असे तुम्ही बनवू शकता आणि तेल चांगलं असं गरम झालं का आपण भटुरे भाजून घ्यायचा. तर इथे बघा मस्त असे फुगले आहेत, छान असे भटुरे तयार होत आहेत. ते बघा इथे दोन्ही साईडने असे छान असे भाजून घ्यायचे. तर इथे बघा मस्त असे आपल्या अशा प्रकारे मी सर्व हे भटुरे भाजून घेते म्हणजे आणि तुम्हाला दाखवते. ते बघा मस्त असे फुगतात एकदम छान झालेले भटुरे. तर अशा पद्धतीत सर्व भटुरे मी भाजून घेतले. तर इथे बघा मस्त आपली छोले भाजी आणि भटुरा तयार झाला आहे आणि छोले पण एकदम छान झालेले म्हणजे छान झालेले. त्याच्यामध्ये वाटण घालून कसे बनवतात त्याची रेसिपी आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर इथे बघा मी भटुरा तुम्हाला दाखवते. एकदम मऊ झालेले आणि खायला पण छान लागत होते. ते बघा एकदम छान झालेले.